घेतो. मित्रांनो, टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अजितचं कौतुक करूया. आणि आता याच्यानंतर कथा सादर करण्यासाठी येत आहेत रेवणनाथ कर्डिले सर. उभं राहून. सर, शक्य तितक्या लवकर. हॅलो, माझी छोटीशीच कथा आहे. माझ्या कथेचे नाव आहे एक डोळा नसलेली आहे. मित्रांनो, एका गावामध्ये एक बाई आपल्या छोट्याशा मुलाबरोबर एका छोट्या झोपडीमध्ये राहत असते. आपल्या मुलाला काही कमी पडू नये म्हणून ती दिवस रात्र काबाड कष्ट करीत असते. परंतु तिच्या मुलाला आपली आई अजिबात आवडत नसे. कारण त्या बाईला एक डोळा नसतो. त्यामुळं ती कुरूप दिसत असते. त्यामुळं तो मुलगा तिला शाळेत पण येऊन देत नसत. परंतु एक दिवस एका कार्यक्रमासाठी त्याच्या आईला शाळेत बोलवलं जातं. शाळेत आपली आई आलेले पाहून मुलाला आपलं तोंड कुठं लपावं असं होतं. थँक्यू. रागाने एक कटाक्ष आपल्या आईकडे तो पाहतो आणि तसाच पळत आपल्या घरी निघून जातो. जेव्हा आई घरी येते, रागाने आपल्या आईला तो नाही ते बोलतो. कशाला आली होती शाळेत? माझे मित्र आता मला चिडवतील. मी उद्या कसा शाळेत जाऊ? आई, तुला एक डोळा का नाही? तू मला अजिबात आवडत नाही, वगैरे वगैरे. बिचारी आई हे लहान मुलाचे शब्द ऐकून निशब्द होते. तिला काहीही सुचत नाही. एकटक जमिनीकडे पाहत राहते, पण मुलाला याच काही पडत नाही. आईशी न बोलता तो जेवतो आणि झोपतो. रात्री कधीतरी त्याला जाग येते आणि जाग आल्यानंतर त्याला दिसतं की आपली आई आपल्या मुलाची झोप मोडू नये म्हणून दबक्या आवाजामध्ये एका कोपऱ्यात बसून रडत असते. परंतु आपण आईला रागवलोय, आपण आईला बोललोय, याचा पश्चाताप त्या मुलाला अजिबात येत नाही. उलट आईचा तो अजून तिरस्कार करायला लागतो आणि निश्चय करतो, मी या घरातून बाहेर पडणार, खूप शिकणार. आणि तो त्या दिवसानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करायला लागतो. उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात येतो. नामवंत विद्यापीठाची पदवी घेतो आणि एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर तो कामावर लागतो. नोकरी लागल्यानंतर त्याला एक सुंदर मुलगी मिळते आणि सुंदर मुलीशी त्याचं लग्न होतं. एक मुलगा, एक मुलगी, असा त्याचा प्रपंच सुरू होतो. त्याचं कुटुंब पूर्ण होतं. कारण हे सुंदर चित्र बिघडवणारी त्याची एक डोळा नसलेली आई त्यांच्यामध्ये नसते. तो जवळजवळ आईला विसरून गेलेला असतो. संसार एकदम सुखात चाललेला असतो. एक दिवस एका माणसाबरोबर तीच एक डोळा नसलेली आई त्याच्या आलिशान दरवाजा बाहेर बेल वाजवते. बेल वाजवल्यानंतर त्याची छोटीशी मुलगी पळत येते, दार उघडते आणि दार उघडल्यानंतर त्या एक डोळा नसलेल्या आईला पाहून ती घाबरते आणि ओरडत पळत सुटते. मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून तिचा बाप बाहेर येतो आणि पाहतो तर काय, दरवाजात त्याची आई उभी. थोडा चक्रावतो आणि स्वतःला सावरतो आणि आईवर ओरडतो, हे बाई, तू कोण आहेस?
इथे कशाला आलीस? बघितलं नाही माझी मुलगी किती घाबरली? आई बिचारी, मी जरा चुकीच्याच पत्त्यावर आले आहे असे जरा पुटपुटते आणि तेथून निघून जाते. मुलाला वाटतं आईने मला ओळखलं नसावं अशा समाधानात तो दार लावून घेतो. आणि एके दिवशी त्याला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा असतो. त्याचं निमंत्रण पत्र येतं. त्या गावात पुन्हा जायचं नाही असं मनात ठरवलं असतानाही जुने मित्र मैत्रिणी भेटणार म्हणून त्या गावात जाण्याची इच्छा होते आणि स्नेह संमेलनासाठी जाण्यासाठी तो निघतो. मी कंपनीच्या कामासाठी चाललो आहे असे आपल्या बायकोला खोटे बोलतो. स्नेह संमेलन पार पडतं आणि स्नेह संमेलन संपल्यानंतर कुठल्या तरी अनामिक ओढीनं मनात इच्छा नसतानाही त्याचे पाय त्या झोपडीकडे ओढवले जातात. झोपडीला कुलूप लावलेले असतं. शेजारची बाई त्याला ओळखते आणि एक पत्र त्याच्या हातामध्ये देते. पत्र असतं त्याच्या आईचं. तो मुलगा पत्र खोलतो आणि पत्र वाचायला लागतो. पत्रात लिहिलेलं असतं, बाळा, मी खूप आयुष्य जगले. मी तुझ्या घरी पुन्हा कधी येणार नाही असं ठरवलं, परंतु तू माझ्या घरी यावं अशी माझी खूप इच्छा होती. बाळा, तू स्नेह संमेलनात येणार होता हे मला माहित होतं, परंतु मी शाळेत येणार नाही असं मी नक्की ठरवलं होतं. कारण मला माहिती आहे ही तुझी एक डोळा नसलेली आई बाळा तुला आवडत नाही. बाळा, तू लहानपणी मला एक प्रश्न विचारला होता की आई तुला एक डोळा का नाही, परंतु बाळा त्यावेळेस तू लहान होतास, त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर मी तुला दिलं नाही. पण आज त्या प्रश्नाचं उत्तर मी तुला देते. तू लहान असताना तुझा अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्ये तू तुझा एक डोळा गमावलास. तू एक डोळ्याने तुझं आयुष्य कसं घालणार या विचाराने मी हैराण झाले. आणि बाळा, मी माझा एक डोळा तू त्यावेळेस तुला दिला. बाळा, मला तुझा अभिमान आहे. तू माझ्यावर खूप प्रेम करतो असाच मी विचार करते. तू माझ्यावर रागावलास, मला जे नाही ते बोललास, परंतु बाळा मला तुझा राग आलेला नाही. तुझीच आई. पत्र वाचून मुलगा ढसा ढसा रडायला लागतो. जिनं माझा सर्वस्वाचा विचार केला, जी कायम माझ्यासाठी जगली, ज्या व्यक्तीनं आपला सर्वात महत्वाचा अवयव सहजतेने मला दिला, मी तिच्याशी किती निष्ठुरतेने निर्दयपणे वागलो याचा पश्चाताप त्याला आज होऊ लागला. आई आई करून मोठमोठ्याने रडायला लागला, परंतु त्याचा आता काही उपयोग नव्हता. मित्रांनो, आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा, परंतु कोणत्याही गोष्टीसाठी आई वडिलांना सोडू नका. म्हणूनच म्हटलं जातं, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. धन्यवाद. गोष्ट सांगण्यासाठी किंवा